एका स्त्रीने 30 वर्षे राज्य केले। त्या काळात एकही माणूस उपाशी राहिला नाही, एकही अन्याय दुर्लक्षित राहिला नाही आणि एकही शत्रू तिला हरवू शकला नाही। ती होती लोकमाता अहिल्याबाई होळकर, ज्यांना इतिहासाने फिलॉसॉफर क्वीन म्हटलं, ज्यांच्याबद्दल इंग्रज अधिकाऱ्यांनीही लिहिलं, हिच्यासारख्या आदर्श शासक जगाच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही। नमस्कार, मी हेमंत होडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल। आज आपण बोलणार आहोत त्या महान स्त्रीला खऱ्या अर्थाने जाणून घेण्यासाठी कुठली 3 पुस्तके वाचायला हवीत, आणि तिसरं पुस्तक ते सर्वात वेगळं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत भाग नक्की बघा। 31 मे 1725 महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गाव माणकोजी शिंदे यांच्या घरात एक मुलगी जन्माला आली, नाव अहिल्या। त्यावेळी कोणाला माहीत नव्हतं की ही मुलगी इतिहासाचा एक सोनेरी अध्याय लिहिणार आहे। वयाच्या 8व्या वर्षी मल्हारराव होळकर यांनी तिला मंदिरात पाहिलं। त्या छोट्या मुलीच्या डोळ्यातील बुद्धिमत्ता आणि भक्ती मल्हाररावांना इतकी भावली की त्यांनी तिला आपल्या घरात आणलं, आपल्या मुलाची पत्नी म्हणून। पण अहिल्याबाईंच्या वैयक्तिक आयुष्यात ते सुख नव्हतं। पती खंडेराव युद्धात धारातीर्थ पडले आणि वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी अहिल्याबाई विधवा झाल्या। त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला, पण सासरे मल्हारराव यांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, तू या राज्याचा आधारस्तंभ आहेस। मल्हाररावांनी त्यांना राज्यकारभार, युद्धशास्त्र, कूटनीती सगळं काही शिकवलं आणि 1767 साली अहिल्याबाई होळकर मालव्याच्या राणी झाल्या आणि पुढची 30 वर्षे त्यांनी असं राज्य केलं जे आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं। काशी विश्वनाथ मंदिर त्यांनी बांधलं। सोमनाथ, गया, अयोध्या, द्वारका देशभर मंदिरे, घाट, विहीर, धर्मशाळा, व्यापाऱ्यांना संरक्षण, शेतकऱ्यांना न्याय आणि स्वतः दररोज 6 तास प्रजेच्या तक्रारी ऐकायला बसायच्या। या माऊलीला जाणून घ्यायचं असेल तर ही 3 पुस्तके वाचायलाच हवीत। पहिलं पुस्तक कर्मयोगिनी, लेखिका विजया जहागीरदार, आणि हे पुस्तक म्हणजे अहिल्याबाईंच्या आयुष्याचा सर्वात प्रामाणिक आरसा। विजय जहागीरदार यांनी इंटरनेट येण्यापूर्वीच्या काळात अहिल्याबाईंशी संबंधित प्रत्येक ठिकाण स्वतः जाऊन पाहिलं, दस्तऐवज वाचले, इतिहासकारांशी बोलल्या आणि मग लिहिलं हे पुस्तक मराठीत। कथा सुरू होते चौंडी गावातील 8 वर्षांच्या अहिल्यापासून। मंदिरात देवपूजा करणारी एक निरागस मुलगी। मल्हाररावांनी तिला पाहिलं आणि ओळखलं, ही साधी मुलगी नाही, हिच्यात काहीतरी वेगळं आहे। पण लग्नानंतरचं आयुष्य कठीण होतं। पती खंडेराव दारू, अफू आणि स्त्रियांच्या आहारी गेलेले। अहिल्याबाईंनी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण 1754 साली कुंभेरच्या लढाईत खंडेराव धारातीर्थ पडले। त्या दिवशी अहिल्याबाई रडल्या, पण पडल्या नाहीत, कारण त्यांना माहीत होतं की आता लाखो प्रजाजनांचा आधार त्यांना स्वतः व्हायचं आहे। या पुस्तकात एक गोष्ट विशेष आहे, अहिल्याबाईंचे वैयक्तिक दुःख किती खोल होते ते वाचताना कळतं। पतीनंतर मुलगा मालेराव, तोही आजारी। मुलगी मुक्ताबाई, ती सती गेली। सुना, नाती सगळ्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला। अहिल्याबाईंनी रोखण्याचा प्रयत्न देखील केला, पण रोखता आला नाही। एकट्या स्त्रीने किती वेदना सहन केल्या हे वाचताना डोळे ओले होतात। पण या सगळ्या वेदनेनंतरही अहिल्याबाई थांबल्या नाहीत, प्रजेसाठी जगत राहिल्या, न्याय देत राहिल्या, मंदिरे बांधत राहिल्या, आणि हीच कर्मयोगिनी आहे। हे पुस्तक वाचल्यावर एक जाणवतं की अहिल्याबाई फक्त राणी नव्हत्या, त्या एक स्त्री होत्या, ज्यांनी प्रचंड वेदना सहन केल्या आणि त्या वेदनेला शक्तीत रूपांतरित केलं। हे पुस्तक वाचताना प्रत्येक वेळी अहिल्याबाईंना नमस्कार करावासा वाटतो। आता वळूया दुसऱ्या पुस्तकाकडे। दुसरं पुस्तक द लोकमाता, लाईफ अँड लेगेसी ऑफ देवी अहिल्याबाई होळकर, लेखक डॉक्टर प्रितेश कुमार अँड प्रोफेसर वंदना झा। आणि हे पुस्तक वेगळं आहे, कारण यात अहिल्याबाई फक्त एक राणी नाहीत, त्या एक संपूर्ण शासन व्यवस्था आहे। हे पुस्तक अहिल्याबाईंच्या 300व्या जयंतीनिमित्त लिहिलं गेलं आणि त्यात मांडण्यात आलं आहे त्यांच्या शासनाचा पाया, धर्म, प्रशासन लोककेंद्री, न्याय त्वरित आणि प्रत्येक निर्णय सहानुभूतीतून। यात एक महत्त्वाचा प्रसंग आहे, अहिल्याबाईंनी ब्रिटिशांबद्दल पेशव्यांना लिहिलेलं पत्र। त्यात त्यांनी लिहिलेलं होतं, इतर जनावरे वाघ, सिंह शक्तीने किंवा युक्तीने मारता येतात, पण अस्वल त्यांनी एकदा कुशीत घेतलं की सोडत नाही। ब्रिटिश हे असेच आहेत। हे पत्र 1772 साली लिहिलं गेलं। त्यावेळी ब्रिटिश भारतात नुकतेच पाय रोवत होते, पण अहिल्याबाईंना त्या काळातच दिसलं होतं या लोकांपासून धोका आहे। ही आहे त्यांची राजकीय दूरदृष्टी, आणि हे पुस्तक ती दूरदृष्टी उलगडतं। या पुस्तकात सांगितलंय अहिल्याबाई कशा पद्धतीने न्याय द्यायच्या, स्वतः दररोज दरबार भरवायच्या, प्रजा थेट येऊन तक्रार सांगू शकत होती। श्रीमंत की गरीब दोघांना समान न्याय। एकदा जमीनदाराने एका गरीब शेतकऱ्यावर अन्याय केला। अहिल्याबाईंनी त्या जमीनदाराला थेट दरबारात बोलावलं आणि त्याची संपत्ती जप्त केली आणि म्हणाले,
जो माझ्या प्रजेवर अन्याय करतो तो माझा शत्रू आहे. बरं मित्रांनो, हे पुस्तक का वाचावं? कारण आजच्या काळात जेव्हा आपण चांगल्या नेतृत्वाची वाट पाहतो तेव्हा हे पुस्तक सांगतं एक आदर्श शासक कसा असतो. अहिल्याबाई होळकर त्या आदर्शाचं जिवंत उदाहरण आहेत. हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला जाणवेल खरं नेतृत्व सत्तेत नाही, सेवेत असतं. आता वळूया तिसऱ्या पुस्तकाकडे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की हे सर्वात वेगळं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे लोकमाता अहिल्याबाई होळकर, शी द किंग. लेखिका डॉक्टर अदिती नारायणे. आणि या पुस्तकाची शीर्षकच सांगतं शी द किंग, ती राजा होती. हे पुस्तक सुद्धा अहिल्याबाईंच्या 300व्या जयंतीनिमित्त लिहिलं गेलं आणि यात मांडण्यात आलंय स्त्री नेतृत्व, सामाजिक समावेश आणि धर्माधिष्ठित शासन या तिन्हींचा अद्भुत संगम. या पुस्तकात एक प्रश्न विचारला जातो. जेव्हा सगळ्या जगात स्त्रियांना घरात बंदिस्त ठेवलं जात होतं तेव्हा अहिल्याबाई हत्तीवर बसून युद्धात कशा जाऊ शकल्या? जेव्हा स्त्रियांना मत नव्हतं तेव्हा त्या दरबारात न्याय कसा देऊ शकल्या? आणि या प्रश्नांची उत्तर हे पुस्तक देतं, इतिहासातील दाखले आणि संदर्भासह. या पुस्तकात एक प्रसंग आहे. अहिल्याबाई स्वतः हत्तीवर बसून युद्धात उतरल्या. त्यांच्या हौद्यावर 4 धनुष्य बाणांच्या भात्या बांधलेल्या होत्या. शत्रू त्यांना पाहून थरथरायचा, कारण ती स्त्री नव्हती, ती एक योद्धा होती, ती राजा होती, शी द किंग. जॉन केई या इंग्रज इतिहासकाराने त्यांना म्हटलंय द फिलॉसॉफर क्वीन. आणि दुसऱ्या एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलंय जगाच्या इतिहासात संपूर्ण शोध घेतल्यावर एकच व्यक्तिमत्व आढळतं जे पूर्णपणे आदर्श शासकाचं प्रतिनिधित्व करतं, ती म्हणजे लोकमाता अहिल्याबाई देवी होळकर. तर मित्रांनो, हे पुस्तक प्रसिद्ध काय? कारण हे पुस्तक अहिल्याबाईंना फक्त एक धार्मिक पुण्यश्लोक राणी म्हणून नाही, तर एक संपूर्ण आधुनिक नेत्या म्हणून पाहतं. त्यांनी केलेलं स्त्री सशक्तीकरण, त्यांची आर्थिक धोरणे, त्यांची सैनिकी रणनीती सगळे या पुस्तकात आहेत. शी द किंग वाचताना एक विचार सतत येतो, हे पुस्तक फक्त इतिहास नाही, ही एक प्रेरणा आहे. आजच्या कोणत्याही नेत्याने, कोणत्याही स्त्रीने हे पुस्तक वाचावं, कारण यात उत्तर आहे खऱ्या नेतृत्वाचं. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर कर्मयोगिनी अहिल्याबाईंचं वैयक्तिक आयुष्य आणि संघर्ष जाणण्याचं असेल तर, द लोकमाता त्यांचं शासन, न्याय आणि दूरदृष्टी समजायची असेल तर, शी द किंग त्यांना एक आधुनिक संपूर्ण नेत्या म्हणून पाहायचं असेल तर. ही तिन्ही पुस्तके ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध आहेत. कर्मयोगिनी मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत आहे आणि बाकी दोन्ही इंग्लिशमध्ये आहे. तर मित्रांनो, अहिल्याबाई होळकर एकदा म्हणाल्या होत्या, माझं राज्य माझं नाही, ते परमेश्वराचं आहे. मी फक्त त्याची सेवक आहे आणि माझी प्रजा माझी जबाबदारी. या विचाराने त्यांनी 30 वर्षे राज्य केलं आणि आज त्या गेल्यानंतरही काशी विश्वनाथ मंदिरात जाणारे प्रत्येक भाविक त्यांना नमस्कार करतात, कारण ते मंदिर अहिल्याबाईंनी बांधलं होतं. मित्रांनो, ही तिन्ही पुस्तके वाचा आणि त्या लोकमातेला खऱ्या अर्थाने जाणून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला अहिल्याबाईंबद्दल सर्वात जास्त कशाने प्रेरणा मिळते हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.